तुम्हाला काय वाटतं, जे सक्सेसफुल गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स आहेत ते त्यांच्या स्किलमुळे सक्सेसफुल आहेत का प्युअर त्यांच्या लकमुळे सक्सेसफुल आहेत? आज आपण अशाच एका गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. मी या ठिकाणी बोलणार आहे नसीम तलीब या ऑथरने लिहिलेल्या फूल्ड बाय रँडमनेस या बुकच्या काही इम्पॉर्टंट टेकअवेजबद्दल. नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. हा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, एक शॉर्ट व्हिडिओ आहे. माझे काही थॉट्स या पर्टिक्युलर पुस्तक वाचल्यानंतर जे काही आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ बघायला तुम्हाला नक्कीच मजा येईल. तलीबनी या पुस्तकामध्ये सर्वायव्हरशिप बायसबद्दल चर्चा केलेली आहे. आता सर्वायव्हरशिप बायसबद्दल त्याचं नेमकं काय म्हणणं आहे की जे लोक स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल बनतात, आपण त्यांच्याच नंतर सक्सेस स्टोरीज ऐकतो, त्यांच्याबद्दलच आपण डिटेलमध्ये ऐकलं की त्यांनी नेमकं काय केलं, कशा पद्धतीनं केलं. परंतु ते ज्यावेळेस स्ट्रगलिंग फेजमध्ये होते त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले जे काही इतर हजारो लाखो लोक जे असतील, जे ट्रेडिंग किंवा गुंतवणूक त्या दरम्यान करत असतील, त्यांच्यासोबत असताना करत असतील, पण ते नंतर जाऊन फेल झाले आणि त्यांच्याबद्दल आता कोणी चर्चा करत नाहीये. तर हा देखील एक फूल्ड बाय रँडमनेसचा त्यांनी त्यामध्ये कन्सेप्ट मांडलेला आहे, सर्वायव्हरशिप बायस. म्हणजे आपण काय करतो की जो माणूस सक्सेसफुल बनलेला आहे, आता आपण या ठिकाणी क्रिकेटचं देखील एक्झाम्पल देऊ शकतो. आपण सचिन तेंडुलकरला आपण पाहतो. सचिन तेंडुलकर झाल्यामुळे आपल्याला तो आता समजलेला आहे, लक्षात आलेला, सगळ्या जगाला कळलेला आहे. परंतु त्याच्यासोबत जे काही हजारो लाखो जे काही आधी असतील लोक जे त्याच्यासोबत ट्रेन होत होते, परंतु त्यांना तेवढं सक्सेस मिळालं नाही, तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल काही कल्पनाच नाही. तसं स्टॉक मार्केटबद्दल देखील होऊ शकतं आणि बऱ्याच वेळा होतच आहे. जर का आपण समाजात बघितलं तर आज आपण बऱ्याच सोशल मीडियावरती इकडं तिकडे आपण पाहत असतो की या व्यक्तीनं एवढं मोठं सक्सेस मिळवलं, सगळ्या गोष्टी केल्या. परंतु अशा लाखांमधल्या काही ठराविक व्यक्ती तुम्हाला अशा दिसत आहेत, हातावरती मोजण्यासारखे आपण म्हणू शकतो, ज्या खरोखरीच जेन्युनली त्यांनी स्टॉक मार्केटमधनं ग्रोथ केलेली आहे. आणि आज त्यातले खूप ठराविक ज्यांनी स्टॉक मार्केटमधनं ग्रोथ केलेली आहे, जेन्युन आणि इनॉर्मस वेल्थ क्रिएट केलेली आहे, असे खूप कमी लोक सोशल मीडियावरती आहेत. मग अशा लोकांकडे जर का आपण बघून जर का आपण इन्फ्लुएन्स होत असू तर तो देखील एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि एक फूल्ड बाय रँडमनेसचा तो एक शिकार होऊ शकतो, असा देखील एक कन्सेप्ट आहे. तर तुम्ही याबद्दल डिटेलमध्ये त्या पुस्तकामध्ये वाचा, त्यांनी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. मी माझ्या भाषेमध्ये ही गोष्ट तुम्हाला आता समजावून सांगितली. दुसरं त्याने सांगितलेलं असं आहे, डोंट कन्फ्यूज स्किल विथ लक, फोकस ऑन प्रोसेस नॉट आउटकम. त्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की गुड डिसिजन कॅन लीड टू अ बॅड आउटकम अँड बॅड डिसिजन कॅन लीड टू अ गुड आउटकम. म्हणजे थोडक्यामध्ये काय की स्टॉक मार्केट हे एक कम्प्लीट अनसर्टन आहे. हे निश्चित यामध्ये कुठल्याही प्रकारे कुणी सांगू शकत नाही. अगदी ब्रह्मदेव जरी आला आणि तरी सांगितलं की स्टॉक मार्केट उद्याच्याला वरती जाईल, तर ब्रह्मदेव देखील या ठिकाणी 50-50% प्रोबॅबिलिटीमध्ये असेल. कारण की या ठिकाणी सर्वस्वी डिमांड आणि सप्लायवरती अवलंबून आहे. त्यावेळी मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, डिमांड आणि सप्लाय प्रेशर किती आहे, त्यावरतीच सर्व किमती खालीवरती होतात. आणि त्यामुळे इथे 100% असं ॲक्युरेट कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रोसेसवरती फोकस करायचा आहे आणि आउटकमवरती फोकस नाही करायचा. आता यामध्ये एक तुम्हाला आणखी मी माझ्याकडून एक ॲडिशन सांगू इच्छितो की ज्यावेळी आता आपण एखादी कुठली स्ट्रॅटेजी डिझाईन करतो, आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही बराच आमच्या वैयक्तिक ऑर्गनायझेशनमध्ये अल्गो ट्रेडिंगच्या संदर्भात किंवा काही स्ट्रॅटेजी च्या संदर्भात आम्ही एक खूप मोठा रिसर्च आम्ही सध्या चालू केलेला आहे. तर त्यामध्ये आम्हाला असं जाणवलेलं आहे की जो आपण एखादा जर का आपण स्ट्रॅटेजी आपण एखादी मार्केटमध्ये टेस्ट करतोय, तर जेवढ्या आपण छोट्या डाटावरती स्ट्रॅटेजी टेस्ट करू, से फॉर एक्झाम्पल आपण 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जर का आपण डाटा चेक केला, तर त्यामध्ये कदाचित त्या स्ट्रॅटेजीचा जो विनिंग रेट जो आहे हा तुम्हाला 60-70% पर्यंत वगैरे दिसू शकतो. परंतु जर का आपण हा डाटा वाढवला, म्हणजे 2 वर्षाच्या ऐवजी जर का आपण 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षांचा जर का आपण डाटा चेक केला, तर हा 60-70% दिसणारा तुम्हाला स्ट्रॅटेजीचा विनिंग रेट हा 40% किंवा त्याच्याही खाली हा घसरताना पाहायला मिळतो. आणि हे मोस्ट ऑफ द टाइम होतं. तुमच्यापैकी जे लोक डिटेलमध्ये काही कोणी स्ट्रॅटेजीज बॅकटेस्ट वगैरे केलेले असतील तर त्यांना ही गोष्ट इमिजिएटली लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचंय. त्यामुळं आपल्याला आपल्या प्रोसेसवरतीच फोकस करणं फार गरजेचं आहे. आउटकम हे तुम्ही जे काय करताय, तुमची प्रोसेस किती रोबस्ट आहे त्यावरती आउटकम हे अवलंबून असणार आहे. आणि तेच या ठिकाणी फूल्ड बाय रँडमनेस या पुस्तकामध्ये तलीबनी सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट त्यांनी इम्पॉर्टंट काय सांगितलेली आहे, ब्लॅक स्वान इव्हेंटबद्दल देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं आहे.
आता जर का आपण 2008 सालचा फॉल बघितला किंवा पर्टिक्युलरली 2020चा कोविड जर का आपण फॉल बघितला, तर हे जे काही फॉल झाले किंवा या ज्या काही घटना होत्या या स्टॉक मार्केटच्या इतिहासामध्ये ब्लॅक स्वान इव्हेंट म्हणूनच नोंदवल्या गेलेल्या आहेत, किंवा सडन काही अशा अनएक्सपेक्टेड किंवा अनप्रिडिक्टेबल जर का घटना घडली तर तुमचं त्या ठिकाणी पूर्ण एंटायर स्ट्रॅटेजी किंवा जे काही तुमचं जे काही सेटअप असेल हा पूर्ण एंटायरली हा कोलॅप्स होऊ शकतो. तर याबद्दल देखील प्रत्येक ट्रेडर आणि गुंतवणूकदारांना माहिती असणं फार गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टींना कन्सिडर करूनच तुम्हाला तुमचे गुंतवणुकीचे आणि ट्रेडिंगचे डिसिजन्स हे घ्यावे लागणार आहेत. तर त्यामुळं फूल्ड बाय रँडमनेसमध्ये याही गोष्टीवरती त्यांनी खूप डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो, फूल्ड बाय रँडमनेस हे पुस्तक मी तुम्हाला सर्वांना रेकमेंड करतो. नासिम तलीब यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही सर्वांनी जरूर वाचा आणि ह्या पुस्तकाच्या वाचनानंतर तुमची स्टॉक मार्केटकडे बघण्याची दृष्टी, तुमचा परसेप्शन हा कायमस्वरूपी बदलून जाईल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फूल गोष्टींवरनं फूल बनणार नाहीत. धन्यवाद.